मैत्रिणींनो, वी नीड टू टॉक. हो, म्हणजे अगदीच खरं खुरं मनापासून आणि सत्य, पण तितकंच क्लेशी किंवा तितकंच खाजगी असं बोलणं आज आपण करणार आहोत. ते म्हणजे रिसेंटली मी सुद्धा LHR म्हणजे हेअर रिमूव्हल रिडक्शन केलेलं आहे आणि इतका वाईट अनुभव आलेला आहे, तो मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट, वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग किंवा मग आपण असं म्हणूयात की क्रीम्स वापरल्या जातात, लेझर वापरले जातात, असे खूप सारे प्रकार आता अवेलेबल आहेत मार्केटमध्ये की जे केले जातात आणि सर्रास मुली त्याचा वापर करतात. साधारण टीनेज मध्ये आल्यानंतर हेअर ग्रोथ दिसायला लागते आपल्या शरीरावरती आणि मग त्याला क्लीन ठेवण्यासाठी ट्रिम करणं किंवा कमी करणं किंवा वॅक्सिंग करणं आणि ते काढणं हे प्रत्येक मुलीची एक जणू गरज बनून जाते. तर मग आपण या प्रकारांकडे वळतो, पण नेमकं कळत नाही मग नक्की करायचं काय बुवा, की वॅक्सिंग करू की लेझर यूज करू की मग क्रीम वापरू हेअर रिमूव्हलची की परमनंट हेअर लेझर ट्रीटमेंट जे येतात ते त्या करू. आता कसं असतं वॅक्सिंग मध्ये पेनफुल प्रोसेस असते पहिली तर गोष्ट. हा फक्त त्याच्यामध्ये हेअर ग्रोथ थोडी उशिरा येते, पण पेन होतं. म्हणजे काही मुली त्या इझिली बेअर करतात, काहींना त्याचा जास्त त्रास होतो. दुसरी गोष्ट लेझर. लेझर पेनलेस ट्रीटमेंट आहे किंवा क्विक रिझल्ट मिळतो, म्हणजे अगदी जर लगेच इन्स्टंट काहीतरी असेल, घाईगडबडीच्या कामामध्ये करायचं असेल आणि बाहेर जायला सलूनला जायला वेळ नसेल तर तुम्ही लेझर करू शकता, पण लेझर नंतर जी ग्रोथ होते ती खूप पटकन येते. तिसरा ऑप्शन आहे हेअर रिमूव्हल क्रीम्स किंवा पॅक्स किंवा आजकाल लोशन्स वगैरे पण आलेले आहेत भरपूर की जे लावून ठेवायचं आणि नंतर पाण्याने वॉश करायचं. पण त्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की ॲलर्जीचं खूप टेन्शन असतं. कधी कधी काहींना ॲलर्जी होते, पुरळ येतात, स्किन डार्क पडायचे चान्सेस जास्त असतात. आणि मग राहतं LHR. LHR म्हणजे काय? लेझर हेअर रिमूव्हल. हे रिमूव्हल शब्द जो आहे ना तो ऍक्च्युली नाहीये, ते लेझर हेअर रिडक्शन असं आहे, जे मला रिसेंटली समजलेलं आहे. असं समजूयात की मग असं वाटतं ना, बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकलेल्या असतात की LHR करून घेऊयात, LHRने मग परमनंट सोल्युशन मिळून जाईल, म्हणजे महिन्याभराचं ते झंझटच नाही, वॅक्सिंग करा किंवा रेझर करा असं काहीच नको. म्हणून LHR ट्रीटमेंट केली जाते. LHR ट्रीटमेंट म्हणजे काय? लेझर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट. आता याच्यामध्ये लेझर लाईटचा यूज केला जातो तुमच्या स्किनवरती आणि तुमच्या केसाच्या मुळाशी जाऊन ती लाईट इफेक्ट करते. त्याच्यामुळे काय होतो, जो केसाचा पॅपिला असतो किंवा केसाचं जे मूळ असतं ना, तिथे ती लाईट ते बर्न करण्याचं काम करते. त्यामुळे काय होतं की जो केस उगवायचा आहे ती क्षमता थांबते आणि ती न उगवता स्टॉप होते. काही केसेसमध्ये ती स्टॉप होते, काही केसेसमध्ये तो जो केस असतो त्याची थिकनेस कमी होते. हळूहळू जसं जसं तुम्ही सेशन्स घ्याल तसं तसं ते कमी होतं. आता लेझर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंटमध्ये बऱ्याचदा प्रत्येकानेच ती करायची नसते, कारण कसं आहे की आजकाल खूप जास्त गोष्टी व्हायरल होतात किंवा कोणीतरी ऐकलेलं असतं, सोशल मीडियावरती आपण पाहिलेलं असतं, म्हणून सगळेजण सर्रास ते प्रेफर करतात. पण असं नाहीये. लेझर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट करण्यासाठी काही कंडिशन्स आहेत, की जसं की एक्सेस ड्राय तुमची स्किन नसली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचे जे केस आहेत ते थोडेसे ना जाड किंवा दाट असले पाहिजेत किंवा एका केसाची जी स्ट्रेंथ आहे ती जास्त पाहिजे. आणि अगदी लव जी असते आपल्या केसावरच म्हणते, चेहऱ्यावरती लव जी असते, लव वरती जास्त काम करत नाही लेझर. पण जर तुम्हाला खूप जास्त अप्पर लिप्स येत असतील, ज्यांची थिकनेस लव पेक्षा जास्त आहे किंवा मग बऱ्याचदा PCOD वगैरे होतं, त्या केसेसमध्ये तुम्हाला लिटरली दाढी यायला लागते, अशा केसेसमध्ये जर तुम्ही ही ट्रीटमेंट घेतली तर ती इफेक्टिव्ह असते. आता मी ती ट्रीटमेंट घेतली आहे का? तर हो. मला ती आवडली आहे का? तर नाही. मला त्याचा रिझल्ट मिळालाय का? नाही. मला त्याच्यापासून सॅटिस्फाईड आहे का? नाही. आता ह्याच्या सगळ्याची स्टोरी ना मी तुम्हाला सांगते. लेझर हेअर रिडक्शनचं एक पॅम्पलेट मिळालं होतं मला सोशल मीडियावरती, मला आणि माझ्या मैत्रिणीला.
तर ऍक्च्युली तिने दाखवलं होतं मला की 36,000मध्ये फुल बॉडी. आता मी प्राइस पण डिस्क्लोज करते, फक्त जिकडे मी केलं त्यांचं नाव डिस्क्लोज करणार, कारण एथिकली ते बरोबर पण नाही, पण हा मी माझा स्वतःचा अनुभव फक्त तुमच्यासोबत शेअर करते. तर मग तिने ते पॅम्पलेट दाखवलं, त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की 36,000मध्ये फुल बॉडी हेअर रिडक्शन. म्हणजे रिडक्शन हा शब्द नंतर ऍड झाला आहे डिक्शनरीत. पहिले जेव्हा मार्केटिंगमध्ये सांगितलं गेलं होतं तेव्हा हेअर रिमूव्हल असं सांगितलं गेलं होतं. तर त्यांचं पॅकेज असं होतं की त्या 36,000मध्ये तुम्हाला 6 सेशन दिले जाणार होते फुल बॉडीचे, आणि 2 कॉम्प्लिमेंटरी सेशन तुम्हाला दिले जाणार होते. जेव्हा इनिशियली स्टेजवरती किंवा जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही बुकिंग करायला गेलो तेव्हा जेव्हा आमचं बोलणं झालं होतं त्यांच्या हायर ऑथॉरिटी असेल मला माहित नाही, त्यांच्यासोबत बोलणं झालं ज्यांनी आम्हाला कन्सल्ट केलं. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की हे जे 2 कॉम्प्लिमेंटरी सेशन्स आहेत ना, काहींना 6व्या सेशन पर्यंत तर रिझल्ट येतोच येतो, पण 6व्यामध्ये जर थोडं काही कमी जास्त राहिलं तर त्याच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी आम्ही तुमच्यासाठी 2 सेशन्स देतोय. आणि मी कॉमेडीमध्ये त्यांना हे पण विचारलं की समजा ठीक आहे, चला आता तुम्ही जसं म्हणताय, तुम्ही जेवढ्या शुअरली मला सांगताय की रिझल्ट येतोच, म्हणजे 4th सेशनलाच तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होते, तुमचं पॅची ग्रोथ येते किंवा तुम्हाला जाणवतं की हेअरची जी ग्रोथ आहे ती कमी झाली आहे. तर मग मी त्यांना असं पण विचारलं की ठीक आहे, मग हे जे 2 कॉम्प्लिमेंटरी सेशन आहेत ते जर समजा गरजच नाही पडली तर, म्हणे की जर गरजच नाही पडली तर तुम्ही इन जनरल लाईफ पर्यंत, म्हणजे जोपर्यंत तुम्ही आहात, जर कधी असं झालं तर तुम्हाला गरज आहे 2 सेशन्सची तर तुम्ही येऊन ते सेशन्स घेऊ शकता. मी बोलले ठीक आहे. मग त्याच्यानंतर मी अजून चौकशी केली की नक्की प्रोसेस काय असते आणि कसा रिझल्ट मिळतो. तर त्यांनी मला असं सांगितलं की हे जे लेझर लाईट थेरपी आपण यूज करतो ती तुमच्या केसांच्या मुळाशी काम करून त्याचं प्रोडक्शन एकतर थांबवते, त्याचं जे म्हणजे ब्ला 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 सगळं सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलं की तुम्हाला 3ऱ्या सेशनमध्येच फरक दिसायला लागतो, 4थ्या सेशनमध्ये तुम्हाला विजिबल फरक दिसायला लागतो. एक तर तुमची ग्रोथ एक तर मंदावते किंवा मग हेअर थिनिंग होतं किंवा पॅची ग्रोथ येते. हे त्यांनी 4थ्या सेशनला सांगितलं की 4थ्या सेशनला असा रिझल्ट मिळतो. बुक केलं स्लॉट. ज्या दिवशी आम्ही स्लॉट बुक केला त्या दिवशी त्यांनी अंडर आर्मसाठीचा एक पॅच टेस्ट दिली की कशी प्रोसेस असते किंवा काय होणार आहे त्याच्यासाठी. ओके, डन, ठीक आहे. मग आम्ही ती पॅच टेस्ट घेतली, म्हणजे अंडर आर्मचं माझं पहिलं सेशन तिथे झालं. त्याच्यानंतरचं पहिलं सेशन जेव्हा होतं त्या दिवशी त्यांनी सांगितलेलं घरनं येताना, म्हणजे पहिल्या दिवसापासूनच त्यांनी सांगितलेलं की घरनं येताना ज्या दिवशी तुम्हाला यायचं, ज्या दिवशीची तुमची अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी येताना रेझर करून यायचं, म्हणजे जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे अंगावरचे केस तुम्ही काढून यायचे रेझरनं. आता पहिलं सेशन तर सुरू झालं. पहिल्या सेशनमध्ये प्रोसेस काय असते, हेअर रिमूव्हल आधी केलं जातं. म्हणजे आयडियली प्रोसेस एसओपी अशी आहे की जिथे ज्या क्लिनिकमध्ये तुम्ही जाताय किंवा जिथनं तुम्ही ही ट्रीटमेंट करताय तिथे ते स्वतःच हेअर रिमूव्हल करतात, तुमचं रेझर तेच यूज करतात, जेणेकरून काय होतं की त्यांना कळतं की ग्रोथ कुठे कशी आहे आणि कसं ट्रीट करायला पाहिजे. तर आता पहिल्या सेशनला तर त्यांनी फुल बॉडी स्वतःच करून यायला सांगितलं घरनं रेझर, तर ठीक आहे. पहिला नाही, इव्हन ऍक्च्युली सगळ्याच सेशनला त्यांनी तसंच सांगितलं होतं. तर मग पहिल्या सेशनला गेलो आम्ही, दोघी पण गेलो, पुढे मागे सेशन ठेवलं होतं आणि मग त्याच्यानंतर रेझर करून गेलो आणि मग पुलिंग जेल लावण्यात आलं आणि मग त्यानंतर मशीन फिरवण्यात आली. आता ती मशीन कशी फिरवली जाते इकडे मी एक छोटासा व्हिडिओ पण अटॅच करते तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की ती ट्रीटमेंट कशी होते. बरं, आता ती ट्रीटमेंट होतीये तर तेव्हा ना मध्ये मध्ये थोडंसं गरम, म्हणजे चमचा गरम केल्यानंतर, जर समजा अगदी गरम नाहीये, थोडासा लाईट चमचा गरम असेल, तो अंगाला लागल्यानंतर कसं फील होईल तसं फील झालं. आणि तेव्हा उन्हाळा होता, म्हणजे खूप कडक जास्त ऊन होतं. आता माझी स्किन थोडी ड्राय आहे, म्हणजे एक्सेस ड्राय हिवाळ्यात होते, पण उन्हाळ्यामध्ये ती थोडीशी मॅनेजेबल असते. तर तेव्हा माझी स्किन एक्सेस ड्राय नव्हती, थोडी नॉर्मल ड्राय होती. मग मी ती ट्रीटमेंट करून घरी आले. दुसऱ्या दिवशी ना खूप गरम होत होतं आणि 24 तास त्यांनी सांगितलेलं की पाणी लावायचं नाही, म्हणजे आंघोळ वगैरे करायची नाही. मग दुसऱ्या दिवशी सेकंड डे आंघोळ झाली,
सेकंड डे दुपार झाली मला आंघोळीला. पण तोपर्यंत ना माझ्या घराचं शिफ्टिंग चालू होतं, म्हणजे मी शिफ्टिंग करत होते आणि काम पण चालू होतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना माझ्या अंगाला मला ना असं खूप जास्त बर्न स्किन कशी होते तसं मला फील होत होतं. मग मी त्या डॉक्टरांना तेव्हा मी डॉक्टरांना लगेच त्या फोन नाही केला किंवा ते जे म्हणजे एक्झिक्युटिव्ह होते त्यांना फोन नाही केला. मी म्हटलं की ठीक आहे ते केलंय, किंवा गरम पण खूप जास्त होतं तर मला ते एक्झॅक्ट कळत नव्हतं की ते कशामुळे होतंय, म्हणजे गरमीमुळे होतंय की त्या ट्रीटमेंटमुळे होतंय. तर ते मी थोडंसं बेअर केलं, झालं. 21 डेज ला माझं पिरियडचं सायकल आहे आणि मी म्हणजे पिरियड झाले की त्याच्यानंतर मी लेझरचं अपॉइंटमेंट बुक करायची, म्हणजे हे सायकल झालं होतं. तर मग मग पिरियड्स आले, मग सायकल माझं पूर्ण झालं. मी अपॉइंटमेंटसाठी मी नाही फोन केला, तेव्हा त्यांच्याकडनं फोन आलेला. पहिले 2-3 महिने त्यांच्याकडनं मला फोन येत होते अपॉइंटमेंटसाठी आणि स्मूथली अपॉइंटमेंट होत होत्या. पण प्रत्येक वेळी तेच होत होतं, मी घरनं रेझर करून जात होते. मग आमच्या दोघींचे 3ही सेशन झाले. 3ही सेशनमध्ये आम्हा दोघींचा अनुभव असा होता की काहीच रिझल्ट दिसत नाहीये, म्हणजे महिन्याच्या महिन्याला ग्रोथ आहे तशी होतीये आणि काही फायदाच दिसत नाहीये. मग मी 4थ्या सेशनला जेव्हा गेले तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला कुठलाच रिझल्ट दिसत नाहीये जसं तुम्ही म्हणताय, कारण मी 3 महिने झाले बरोबर महिन्याभराच्या अंतरावरती, 25 दिवसाच्या अंतरावरतीच येते, म्हणजे माझी ग्रोथ तेवढीच दिसतीये मला. ती रिडक्ट पण नाही झाली आहे किंवा ती स्लो पण नाही झाली आहे किंवा मला हेअर थिनिंग पण नाही दिसत आहे. मग 4थ्या सेशनला त्यांनी मला असं सांगितलं की ठीक आहे मॅम, आपण ह्यावेळी थोडीशी इंटेन्सिटी वाढवूयात. मग मे बी तुम्हाला इंटेन्सिटी थोडंसं कमी पडलं असेल, आपण ती थोडी वाढवूयात, मग त्याच्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. ओके ठीक आहे. मग 4थ्या सेशन झाल्यानंतर पेमेंट करायचं असतं, असं होतं. तर ते जे 36,000 होते ते तुम्हाला 4 टप्प्यात पूर्ण करायचं होतं. 4था टप्पा मला त्या दिवशी द्यायचा होता. आता त्या दिवशी मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मला रिझल्ट तर नाही दिसत आहे आणि मी थोडी या सर्व्हिस बद्दल ना शासंक आहे, मला म्हणजे कुठेतरी मनात शंका येते. तर म्हणजे नाही नाही मॅम असं नाहीये, डोंट वरी, आम्ही आहोत, असं तसं खूपच गोड बीड झालं. आणि माझं स्वतःचं सलून आहे त्यामुळे ट्रीटमेंटला थोडा वेळ लागतो, थोडा ट्रस्ट ठेवायला लागतो. या विचारांनी मी काय केलं, मी पूर्ण पेमेंट तिथे केलं, कम्प्लीट केलं. पण माझी जी मैत्रीण आहे तिने 4थ्या सेशन नंतर पेमेंट पण नाही दिला आणि प्लस नंतरचे ट्रीटमेंट तिने घेतलीच नाही. आता मी फसले होते, मी एकतर पेमेंट पूर्ण केलं होतं आणि 4थ्या सेशन नंतर मग मी 5व्या सेशनला गेले. मी 5व्या सेशनला पण कंप्लेंट केली की मला हेअर रिडक्शन दिसत नाहीये, मला रिझल्ट येत नाहीये. मग ती जी माझी ट्रीटमेंट करणारी किंवा मला हँडल करणारी जी होती ना, ती शी वॉज सो काम आणि शांत होती, ती बोलायला पण व्यवस्थित होती. तर मला वाटलं ठीक आहे, मला रिझल्ट थोडासा उशिरा येत असेल वगैरे. 6 सेशन तर कम्प्लीट झाले, आता राहिलं कॉम्प्लिमेंटरी 2 सेशन, 7 आणि 8. ठीक आहे. तर 7व्या सेशनला मी त्यांना कंप्लेंट केली की मला तुमच्या ना सिनियर ऑथॉरिटी, मेसेज टाकला मी की मला सिनियर ऑथॉरिटीला भेटायचंय, कारण 6 महिने झाले मी दर महिन्याच्या महिन्याला तुमच्याकडे येते, माझी ग्रोथ पण कमी नाही झाली दिसत आहे किंवा लेट डिले पण होतंय असं पण मला दिसत नाही, तर मला तुमच्या सिनियर बरोबर बोलायचंय. तर त्यांनी मला 7व्या सेशनला ज्या डॉक्टर मला हँडल करत होते त्या मला काय म्हटल्या की डोंट वरी मॅम, तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि मग तेव्हा माझी ओळख झाली, तिचे जे सिनियर डॉक्टर किंवा कोणी असेल तिथे XYZ त्यांच्याशी ओळख झाली. ठीक आहे. तर तिला पण मी सांगितलं की असंच आहे, मी वारंवार यांना सांगते की मला रिझल्ट नाही दिसत आहे. तर शी वॉज लाईक नाही नाही मॅम, भेटून जाईल तुम्हाला रिझल्ट, डोंट वरी, आमच्याकडे बेस्ट डॉक्टर आहेत अँड शी विल हँडल यू आणि आप चिंता मत करो, आपको रिजल्ट मिल ही जाएगा. आपका अभी ये 7th सेशन है ना, 8th सेशन और एक बाकी है ही आपका, आपको डोंट वरी रिजल्ट आ ही जाएगा. ऐसा नहीं होता की रिजल्ट आता नहीं है ऐसा वैसा. आणि खूप असं गोल 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 फिरवलं. म्हणजे ठीक आहे चला 7th सेशन मग काय केलं, ती म्हणे की ठीक है कोई बात नहीं, ये वाला जो 7th वाला सेशन है ना मैं ले लेती हूँ खुद. ठीक आहे. 7वां सेशन मग त्यांनी स्वतः केलं. ठीक आहे. 8व्या सेशनला परत मी महिनाभरानं गेले, तेव्हा त्याच ज्या आधीपासून मला सांभाळत होत्या त्या डॉक्टर होत्या.
तर त्या डॉक्टरांनी मला गेल्या गेल्या काय सांगितलं माहितीये की मॅम आता ना कंप्लेंट नाही येणार तुम्हाला, कारण तुम्ही जसं कंप्लेंट केली त्याच्यावरनं आम्ही मशीनचं सर्व्हिसिंग वगैरे करून घेतलंय, सो माईट बी त्याचा प्रॉब्लेम असू शकतो. पण मी मॅनेजमेंट बरोबर बोललेली आहे, तुम्हाला अजून 2 कॉम्प्लिमेंटरी सेशन देणार आहेत. 8व्या सेशनला त्यांनी मला सांगितलं, कारण 8व्या सेशनला मग मी त्या मूडमध्येच गेले होते की आता मला आन्सर पाहिजे की हे असं का, ऑलरेडी मी पैसे भरलेले आहेत, ऑलरेडी मला रिझल्ट दिसत नाहीये, हे मी वारंवार सांगतेय. मग 8व्या सेशनला मला त्यांनी सांगितलं नाही, कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला 2 सेशन आम्ही प्रोव्हाइड करतो, तर आणि सर्व्हिसिंग पण केलेली आहे, सो माईट तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. ठीक आहे. त्या दिवशीचं पण सेशन करून मी घरी आली. पण त्या दिवशी मला जाणवलं, 8व्या सेशनला मला जाणवलं की पहिले थोडंसं नॉर्मल जे गरम वाटायचं तर ते थोडंसं इंटेन्सिटी जास्त होती, म्हणजे अगदी चर चर असं जे होतं स्टॅम्पिंग मेथड 8व्या सेशनला मला वापरली. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मी ते सेशन करून आले. परत महिन्याभरानं मी फोन केला अपॉइंटमेंटसाठी, अपॉइंटमेंट मला मिळाली. मी अपॉइंटमेंट जेव्हा गेले करायला तेव्हा 9वं सेशन होतं. 9व्या सेशनला ज्या मला हँडल करत होत्या त्या नव्हत्या, त्यांनी जॉब सोडलेला होता. 9व्या सेशनला ज्या त्यांच्या हायर होत्या, ज्या मला सिनियर म्हणून भेटल्या होत्या, त्यांनी माझं सेशन केलं. पण त्यांनी ते जे 9वं सेशन केलं ना, तर त्या आधीच एवढ्या चिडचिडीच्या मूडमध्ये होता ना की कोणीच नाहीये इथे, मी एकटीच काम करतेय, असं तसं. आणि मला ते आवडलं नाही समहाऊ. म्हणजे मला असं वाटलं की काय, म्हणजे अशा चिडचिडीत काम केलं तर कसं मला नीट तरी करणार आहेत का त्या. म्हणजे मी तेव्हा ग्रोथ दाखवायला गेले होते की मी दरवेळी घरनं रेझर करून येते तर तुम्हाला कळत नाही की ग्रोथ किती. आता मी तसंच ठेवून आली आहे, तर तुम्ही बघा आता कशी ग्रोथ आहे, काय आहे. तर म्हणे अच्छा अच्छा ठीक आहे. आणि मग त्यांनी रेझर केलं. पण त्यांनी रेझर पण असं केलं ना, म्हणजे लिटरली एका अंडरआर्म मध्ये काही केस तसंच होते, एका अंडरआर्म क्लीन केलेलं आणि तसंच आपलं करायचं म्हणून केलं, ते पण एवढ्या चिडचिडीमध्ये केलं. तर मी त्यांना असं सांगितलं की ठीक आहे, इट्स ओके, तुम्ही खूप जास्त पॅनिक झालेला दिसतात, तर आपण एक काम करूया, तुम्ही अप्पर बॉडी आत्ता करा, 2 दिवसानं लोअर बॉडी करूया. कारण त्यांचं ते बिहेवियरच वगैरे मला म्हणजे खटकलं होतं थोडं, ते मला बरं नव्हतं वाटत. आणि मग त्याच्यानंतर 9वं सेशन हे असं झालं. मग मी 2 दिवसांनी तेच 9वं अर्ध जे सेशन राहिलं होतं ते करायला गेले. तर त्यांनी त्या पहिल्या डॉक्टरच्या ऐवजी नवीन रिक्रुटर ठेवलं होतं. आणि मग त्या मॅमनी एक्झामाइन केलं की कशी ग्रोथ आहे काय. त्या मॅमना सुद्धा मी पूर्ण स्टोरी सांगितली की असं सगळं झालंय, आता हे 9वं सेशन आहे, मला रिझल्ट दिसत नाहीये. आणि नाही मॅम ठीक आहे, मी बोलते असं तसं. आणि झालं. 10व्या सेशनला मी गेले. अगेन कुठेही फरक पडला नाहीये. मी म्हणजे बुकिंगच्या वेळी 1 दिवस आधी गेलेली तेव्हा ते 11वं सेशन आपण अंडर आर्म्सचं पकडूया. दर महिना जवळजवळ वर्ष म्हणजे मी त्यांच्याकडे फेरी मारत होते. म्हणजे मी इथून तिकडे जाणं, म्हणजे मला जायला पाऊण तास, यायला पाऊण तास, ट्रीटमेंटसाठीचे 2-3 तास, वेटिंग असेल तर अजून ते, म्हणजे पूर्ण दिवस मी वेस्ट करून दर महिन्याला रेग्युलरली सायकलनुसार जात होते. कारण मी त्याचं कॅल्क्युलेशन चांगलं याच्यामुळे ठेवलं गेलं होतं माझ्याकडनं, कारण ते मी पिरियड सायकलवरती ठेवलं होतं. आणि मध्ये फक्त एकदा असं झालं होतं की त्यांनी मला फोन केला होता अपॉइंटमेंटसाठी, मला ताप होता आणि सर्दी होती. मग मी त्या डॉक्टरांना विचारलेलं की ताप आणि सर्दी असेल तर चालेल का. तर त्यांनी मला सांगितलं की नाही, मग तुम्ही 2 दिवस रेस्ट केला आणि मग या. बाकी कुठेही याच्यामध्ये खंड नाहीये. मग 10व्या सेशनला पण रिझल्ट नाही. मग मात्र माझं डोकं फिरलं. आणि 10व्या सेशनला मला काय सांगितलं गेलं माहितीये, म्हणजे मॅम तुम्हाला रिझल्ट नाहीये, आता तुम्हाला अपग्रेड करायला लागेल. म्हटलं काय अपग्रेड करायला लागेल. म्हणजे नाही, आता तुम्हाला जर पुन्हा म्हणजे जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे ना, तर मिनिमम तुम्हाला 5 ते 6 सेशन्स तरी अजून लागतील. कारण आमच्या ज्या नवीन डॉक्टर आहेत त्यांनी एक्झामाइन करून असं कन्क्लुजन काढलेलं आहे की तुम्हाला डिझायर रिझल्ट मिळायला अजून 5 ते 6 सेशन्स लागतील. आणि पर सेशन आम्ही तुम्हाला 10,000 चार्ज करू, म्हणजे अजून 50,000. मी म्हटलं हे काय म्हटलं. आणि मग मी त्यांना म्हटलं की सॉरी, म्हटलं हे चुकतंय काहीतरी. कारण मी तुम्हाला जर वारंवार कंप्लेंट करतेय, मी तुम्हाला जर वारंवार सांगतेय, तर तुम्ही तेव्हाच ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. बरं ठीक आहे, तुम्ही तेव्हाच मला सांगायला पाहिजे होतं. तुम्हाला जर कळलं होतं ना की 5व्या-6व्या सेशन मध्ये तुम्हाला आयडिया आली असेल ना साधारण की मला किती सेशन्स लागतील. आणि जर तुमची चूक नव्हती तर तुम्ही 2 सेक्शन मला का दिले, बरोबर ना. जे कॉम्प्लिमेंटरी 9वं आणि 10वं दिलं, म्हणजे तिथं तुम्हाला मान्य होतं की तुमची चूक आहे. आणि जर मग तुमची चूक होती तर ती तुम्ही जर पहिल्या आणि दुसऱ्या सेशन मध्ये जर
क्लिअर केली असती तर माईट बी 8व्या सेशन पर्यंत मला चांगला रिझल्ट मिळाला असता. आणि मग तेव्हा जर तुम्ही मला म्हटले असतात की आता 8 सेशन तुमचे झालेत मॅम, थोडासा रिझल्ट बाकी आहे, आता त्याच्यासाठी तुम्हाला अपडेट करा, तर ठीक आहे ना. मग त्याच्यासाठी एवढे मोठे मेल करणं, आणि मी त्या ज्या होत्या त्यांना ना वारंवार सांगत होते की मला तुमच्या ओनर किंवा हायर ऑथॉरिटी ज्या आहेत ना, मला त्यांच्याशी बोलू देत. किंवा इवन ज्यांनी कम्युनिकेट केलं होतं सगळ्यात पहिल्यांदा ना मला, जेव्हा तुम्ही बुकिंग घेतलेलं तेव्हा जे कमिट केलं होतं ना त्यांच्याशी बोलू देत. कोणाशीच बोलू नाही दिलं. मी रिव्ह्यू टाकला, मी मेसेजेस केले, तर मेसेजेसला पण आहे ना फॉरवर्डेड मेसेज समोर नाही येत होते. म्हणजे हे तर कळत होतं की मी केलेला मेसेज कुठेतरी जात होता, तिकडून त्याला रिप्लाय येत होतं, मग ते फॉरवर्ड मला होत होतं. बरोबर. इव्हन बरं ठीक आहे, मी या गोष्टीला एवढी वैतागलेली की मी म्हटलं की ठीक आहे चला आता एक काम करा, तर तुम्ही तर गोष्ट ऍक्सेप्टच करायला तयार नाहीये किंवा चूक मान्यच करायला तयार नाहीये, तर एक काम करा, तुम्ही काहीतरी पॅकेज बनवून द्या मला कन्सिडर करून, तुमची पण चूक आहे तर मग त्याला सगळ्याला कन्सिडर करा आणि मिनिमम रेंजमध्ये काहीतरी करता येईल असं करा. त्यालाही नाही. त्या एकच गोष्टीवरती अडून होते की नाही तुम्हाला पेड सेशन घ्यायला लागेल. मी असं झालं की नाही आता काय करू. आणि बस, म्हणजे जर तुम्ही माझ्या हातावरती आता बघत असाल ना, ही ही जी ग्रोथ आहे, ही माझी ग्रोथ आहे 10 सेशन्स घेतल्यानंतरची LHRची. आता या सगळ्यामध्ये चुकलं काय माझं? एक तर पहिली गोष्ट म्हणजे धडा मिळाला मला की जिथे चीप आहे ना गोष्टी, तिथे क्वालिटी तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणजे आता ती ऑफर होती आणि आय वॉज लाईक की अरे वा छान ऑफर आहे, या फुल बॉडी होत आहे, म्हणजे पर्पजच आपलं सॉल्व्ह होऊन जाईल. आणि तिथे मी फसले. म्हणून कधी पण आहे ना ऑफर्सच्या मागे पळू नका. आणि तेव्हा तिथे गेल्यानंतर ना मी त्यांना हे विचारलेलं की जेव्हा बुकिंगला आम्ही गेलेलो की तुमचं इंस्टाग्रामचं पेज मी बघितलं, पण त्याच्यावरती असं कोणाचा रिव्ह्यू नाहीये लेझरचा, तर का? तर म्हणे की ते आता आम्ही जस्ट म्हणजे एक्झिस्टिंग कंपनी सेपरेट करून ही ब्युटी रिलेटेडची आम्ही दुसरी चालू केली आहे, अकॅडमी वेगळी आहे आणि ही वेगळी आहे, त्यामुळे त्याचे तुम्हाला असं व्हिडिओज वगैरे पोस्ट जास्त आम्ही अजून केलेल्या नाहीये, इन प्रोसेस आहे. पण तेव्हा मी गाढवपणा केला की मी तेव्हा गुगल पेज अजिबात चेक केलं नाही. ठीक आहे, आता हा सगळा केओस जेव्हा झाला ना त्यानंतर मी गुगल पेज त्यांचं चेक केलं, रिव्ह्यू चेक केले आणि माझ्यासारखे असे भरपूर जणांनी रिव्ह्यू टाकले होते की यांच्याकडे रिझल्ट मिळत नाही, हे फक्त पैसे लुटायला बसलेले आहेत, बकवास लोक आहेत. असं सगळं. तर मग हा होता माझा LHRचा प्रवास. आता मी LHR करेल का किंवा हेअर रिमूव्हल रिडक्शन करेल का? तर मला कसं वाटतंय की माझी चॉईस चुकली. म्हणजे मी आधी स्टडी करून जायला पाहिजे होतं, ऑफरच्या मागे जायला नव्हतं पाहिजे. कारण जर ती गोष्ट चुकीची असती किंवा ती गोष्ट जर रिझल्ट देणारी नसती, तर बऱ्याचशा छान-छान क्लिनिकमध्ये, छान-छान सलून्समध्ये जिथे स्पेसिफिक स्पेशल डॉक्टर ची कन्सल्टेशन असतं आणि सिनियर टेक्निशियन्स असतात, तिथे मग तसं रिझल्ट नसतं मिळत, सगळ्यांनीच त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोललं असतं. बट आत्ता मी ते परत करेल का? तर करेल, पण तेव्हा करेल जेव्हा मी त्याबद्दल शुअर असेल किंवा ट्रस्ट वर्दी, तर मी ते करेल. आता सध्या मी काय करेल, तोपर्यंत मी वॅक्सिंग करेल. कारण वॅक्सिंग मध्ये काय होतं की जसं लेझर तुमच्या मुळाशी काम करतं ना केसाच्या, तसं वॅक्सिंग मध्ये पण मुळापासूनच केस तुमचा काढला जातो, त्यामुळे ग्रोथ थोडीशी स्लो होते. आणि त्याच्यात लिपोसोल्युबल वॅक्स म्हणजेच रिका वॅक्स जर केलं तर थोडंसं टॅन रिमूव्हल साठी पण फायदा होतो. आणि त्यामुळे मी सध्या रुटीन मध्ये वॅक्सिंग ठेवणार आहे. आणि बस, असा सगळा हा प्रवास होता. वी नीड टू टॉक. होप सो माझ्या या अनुभवातनं तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह किंवा पुन्हा तुम्हाला LHR करायचं नाही करायचं यासाठी कॉल घेता येईल. आणि बाय द वे माझ्या सलूनमध्येच मी सुरू करणार आहे आता. जर तुम्हाला करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मार्केटिंग पण होऊन गेलं तर मी तिथे करेल. आपली स्किन हा ट्रेंड नाहीये, बरोबर? म्हणजे ती आपल्याला जबाबदारीसारखी जपायची आहे. त्यामुळे आपल्याला काय सूट होतं, आपल्याला काय वर्क करू शकतं, हे आपल्याला जरी कळत नसलं ना, तरी ज्यांच्याकडे तुम्ही करणार आहात
तो माणूस तेवढा एज्युकेटेड पाहिजे किंवा तेवढं त्याला नॉलेज पाहिजे, त्याच्यात त्याचं काहीतरी शिक्षण पाहिजे आणि त्याने प्रॉपर सजेस्ट तुम्हाला केलं पाहिजे, म्हणजे स्वतःचा नफा न बघता, म्हणजे आलंय ग्राहक आणि कापायचंय फक्त त्याला म्हणून असं न करता, जे तुम्हाला ट्रस्टवर्दी वाटतात ना, प्रामाणिक तुम्हाला उत्तरं मिळतात, अशा ठिकाणीच या सर्व्हिस केलेल्या चांगल्या असतात. कारण एकतर ह्या सर्व्हिसेस कॉस्टली असतात आणि टाइम कन्झ्युमिंग असतात, कारण खूप जास्त टाइम पण जातो, तुमचा वेळ पण जातो. हा, पण त्याच्यानंतर जो रिझल्ट मिळतो तो छानच असतो, उत्तमच असतो. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माझ्या काही चुकांमधनं तुम्ही शिकत जाल. आणि मला वाटतं हे सेगमेंटच आपण सुरू केलं पाहिजे, वी नीड टू टॉक. म्हणजे जी मी चूक केली ती तुम्ही करू नयेत, किंवा तुम्ही जर एखादी गोष्ट करणार असाल तर त्याला माझ्या चुकीचा एखादा आधार असेल, म्हणजे पुढच्या ठेस मागचं शहाणं म्हणतात तसं मी ठेचा खाल्लेला आहे, त्या मी फक्त तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल आणि तुम्हाला तसा अनुभव येणार नाही. तर जर तुम्हाला या सिगमेंट नंतर कशाबद्दल जर बोलायचं असेल किंवा कुठली एखादी गोष्ट असेल की ज्याच्यावरती आपण बोलू शकतो, वी नीड टू टॉक, तर ते मला डिस्क्रिप्शन मध्ये सांगा. आणि जर तुम्ही जर सॉरी, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही LHR केलं असेल, हेअर रिमूव्हल रिडक्शन केलं असेल, तर तुमचा अनुभव काय होता तेही मला नक्की सांगा, मला ऐकायला नक्कीच आवडेल. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू.